बळी पाडली अजित पवारांनंतर. तो ओबीसी नेते, त्यांनी कुठे ओबीसीवर अन्याय केला? कुणी ओबीसीवर अन्याय केला नाही. अजित पवारांनी कुठे अन्याय केला नाही? ओबीसी अजितदादा पवार श्रद्धांजली तुम्ही वाहणार आहात का? आम्ही बघा, माणूस एकदा निधन झाल्यानंतर त्याला श्रद्धांजली या महाराष्ट्रामध्ये, भारत देशामध्ये सगळीकडे वाहिलीच जाते आणि आम्ही वाहिलेली. पण मुळामध्ये निवडणुकीला सामोरं जात असताना जर त्यांचं कुटुंबीय प्रोफेशनल राजकारण करत असेल, उलट आम्ही ऑफर करतोय ना, आम्ही अशी ऑफर करतोय की सुनेत्राताईंना आता लगेच विधान परिषदेच्या निवडणूक आहे, बिनविरोध घ्यावं आणि भाजपला आपल्या कार्याचा एक ऑडिट करण्यासाठी किंवा 1 वर्षाच्या कारभाराचा आढावा घेण्यासाठी एक त्यांचा कार्यकर्ता म्हणून तिथं उभा करावा ना. आम्ही त्यांना बघू. तुम्ही सहानुभूतीच्या आडून, दुःखाच्या आडून, सुनेत्राताईंच्या पदराच्या आडून निवडणुकीला कशाला सामोरं जात आहे? त्यामुळं आमची लढाई ही सुनेत्राताई किंवा दादांच्या मृत्यूचं भांडवल करून अशी नाहीये. आमची लढाई सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये आहे. आमची लढाई आम्हाला ओबीसींना डावललं जातं याबाबतची आहे. आमची लढाई कालचं बजेटरी अधिवेशन झालं, त्या अधिवेशनामध्ये ओबीसींना अर्ध्या लोकसंख्येला त्यांच्या सामाजिक न्याय हक्काच्या योजनासाठी, त्यांच्या आर्थिक विकास महामंडळासाठी 100% 0.56% म्हणजे 0.5% बजेटरी तरतूद करणारं हे फुले शाहू आंबेडकरांचंच का हा महाराष्ट्र, अशी म्हणायची वेळ आमच्यावर आलेली आहे. म्हणून आम्ही निवडणुकीला कॉम्पीट करतोय. तुम्ही स्वतः उभं राहणार आहात का? वेळ आज उद्या 2 दिवस मला वेळ द्या. लक्ष्मण हाके उमेदवार असेल का अजून कोण उमेदवार असेल, कशा पद्धतीने निवडणुकीला सामोरं जाऊ, कोणते पक्षांची भूमिका तर जाहीर करू द्या. मुळात या महाराष्ट्रामध्ये आज कोणते पक्षाकडून लढणार? आम्ही हे बघा, आम्ही सर्वानुमते राष्ट्रीय पक्ष आज आमच्या संपर्कामध्ये आहे. कोणते? राष्ट्रीय पक्ष कोणते आहेत बघा ना. प्रादेशिक पक्ष तुम्हाला माहिती आहेत, राष्ट्रीय पक्षही तुम्हाला माहिती आहेत. राष्ट्रीय माहिती आहेत तुम्हाला राष्ट्रीय पक्ष. बसप आहे, आप आहे, काँग्रेस आहे, अनेक पक्ष आहेत राष्ट्रीय पक्ष. राष्ट्रीय पक्ष, प्रादेशिक पक्ष सगळ्या लोकांचा संपर्क झालेला आहे. त्यांच्या भूमिका आज उद्या सगळ्यांच्या क्लिअर होतील. मग आम्ही कोण उमेदवार असेल आणि कशा पद्धतीनं पुढे जायचं ही भूमिका आम्ही 2 दिवसानंतर जाहीर करू. तुम्ही जो उमेदवार दिला, समजा 2च उमेदवार आहेत, सुनेत्रा